तर आज आपण चहाबरोबर खाण्यासाठी झटपट अशी एखादी रेसिपी पाहणार आहोत. तर ही रेसिपी अगदीच 5च मिनिटात तयार होते. तिकडे चहा उकळेपर्यंत ही रेसिपी इकडे तयार झालेली असेल. तर त्या रेसिपीसाठी करायचं काय माहिती आहे का, एका मोठ्या कढईमध्ये थोडं तेल गरम करून त्यामध्ये खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि हे तळताना गॅस कमी ठेवायचा आहे, म्हणजे खोबरं आणि शेंगदाणे छान कुरकुरीत असे तयार होतात. अशा पद्धतीने शेंगदाण्याला ब्राऊन कलर आला की शेंगदाणे तेलातून बाजूला काढून घ्यायचे आहेत. एकदम मस्त असे हे शेंगदाणे तळले गेलेले आहेत. त्यानंतर आपण आता यामध्ये इथं साहित्य घालणार आहोत. तर तेल तेच आहे गरम केलेलं. जर तुम्हाला कमी वाटत असेल तर आणि थोडं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहे. 1 चमचाभर मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त छान तडतडली की त्यामध्ये लगेच 1 चमचाभर जिरं घालायचं आहे आणि तेही तडतडल्यावर त्यामध्ये मी सोललेला लसूण थोडासा बारीक ठेचून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. अशा पद्धतीने लसूण घातल्यामुळे या पदार्थाची चव एकदमच अप्रतिम अशी तयार होते. त्याचबरोबर यामध्ये आपण कोणताही मसाला विकत आणून घालायचा नाही. घरातल्या मसाल्यापासूनच आपला हा पदार्थ तयार होणार आहे. लसूण छान तळून घ्यायचा आहे. लसणाला थोडासा ब्राऊनसर कलर यायला लागल्यावर किंवा लसूण थोडा कडक व्हायला लागला की यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ताही मस्त तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे, म्हणजे कढीपत्ता एकदम पटकन कडक असा तयार होतो. आणि या पदार्थाला लसूण आणि कढीपत्त्याने एकदमच चव म्हणजे काय सांगता, अगदी जिभेवर रेंगाळेल अशी चव येते. त्यानंतर आपण अर्धा चमचाभर हिंग यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचाभर हळद, त्यानंतर धना पावडर यामध्ये घातलेली आहे. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर ती एकदम बारीक चिरून घाला. कोथिंबीरीनेही याची चव खूप छान अशी येते. त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे. या ठिकाणी माझ्याकडे काश्मीरी लाल तिखट आहे आणि थोडीशी आमचूर पावडरही मी यामध्ये घातलेली आहे. आमचूर पावडरामुळे एकदम आंबट गोड पदार्थ हा तयार होतो. त्यानंतर गोडीसाठी आपण पुढे घालणारच आहोत. सध्या आपण आंबटपणासाठी आमचूर पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. त्यानंतर या ठिकाणी मी ते मोठे मुरमुरे असतात ना, ते घेतलेले आहेत आणि ते यामध्ये घालायचे आहेत. एकदम छोटे मुरमुरे यामध्ये घालू नका. भडंगचे जे मुरमुरे असतात ते यामध्ये घाला. छान हे मुरमुरे लागतात. त्याचबरोबर छोटेही घालू शकता, त्याने तसे काही पदार्थाची चव बिघडत नाही. पण मोठे मुरमुरे दिसायलाही एकदम छान दिसतात, चवीलाही ते थोडेसे छान लागतात. त्यानंतर आपण हे तळलेलं खोबरं आणि शेंगदाणे यामध्ये घातलेले आहेत. खोबरं शेंगदाण्यावरतीच आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत, कारण मुरमुरे हे ऑलरेडीच खारट असे असतात, त्यामुळे त्याला जास्त मिठाची आवश्यकता नाही. बेतानेच मीठ घाला आणि मीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून मस्त असा हा चिवडा परतून घ्या. मध्ये गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे, त्यामुळे मुरमुरे छान कुरकुरीत असे तयार होतात. अशा पद्धतीने आपला भडंग चिवडा तयार झालेला आहे. दररोज चहाच्या टायमाला काय करून खायचं, त्यापेक्षा हा करून ठेवा. 8-15 दिवस आरामात टिकतो.